नमस्कार, मी दैनिक लोकफन न्यूजमध्ये सिल्लोड शहरातून बोलत आहे। सिल्लोड शहरातील स्नेहनगरमधून बोलत आहे। आज 14 एप्रिल 2025 महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला विनम्र अभिवादन। आणि आज आपण सिल्लोड शहरात नाही, संपूर्ण भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती साजरी करत आहे। आणि आपल्यासोबत आहे डॉक्टर पारदे सर, यांच्याकडून जाणून घेऊया प्रतिक्रिया की आज आपण स्नेहनगर येथे आलेलो आहे। 1 एप्रिल ते 14 एप्रिल ते विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम झालेले आहे। आणि बाबासाहेबांची जी जयंती आहे, जे भारतीय संविधानाचे जनक आहे, यांच्याबद्दल आपण आज सविस्तर माहिती जाणून घ्या। दादा जय भीम, आपलं स्वागत आहे दैनिक लोकफन न्यूजमध्ये। जय भीम। आणि तुमच्या चॅनलचंही आमच्या पूर्ण श्रीनगरच्या वतीनं मी आभार मानतो की तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचलात। आणि आजच्या विशेष तुम्ही जसं अगोदर सांगितलं की बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त, तर ही जयंती किंवा या दिवसाचा आम्ही जो वाट पाहतो, जवळपास वर्षभर वाट पाहतो। आणि हा जो दिवस आहे, आताचा जो क्षण आहे 12 वाजेचा क्षण जगभर प्रसिद्ध आहे आणि जगभर हा साजरी केला जातो आहे। मला आजच्या दिवसाचं विशेष ते सांगायचं आहे फक्त की बाबासाहेबांबाबतीत आपल्या सर्वांना माहिती आहे, पण बाबासाहेबांचं जे आंदोलन आहे हे फक्त सामाजिक किंवा राजकीय नव्हतं, त्याच्यामध्ये संस्कृतीचा खूप मोठा भाग होता। आणि त्याचं जे जतन आहे ते गेल्या 15 दिवसापासून, म्हणजे जे आमची टीम आहे इथले, जे लहान मुलांपासून तुम्ही बघितलंच असेल मोठ्यांपर्यंत, हे जे सांस्कृतिक आंदोलन जे उभं करण्यात येत आहे, म्हणजे हे फक्त मनोरंजन नाही, याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या ज्याच्याजवळ जी स्किल आहे या एरियामधल्या, म्हणजे ज्याच्याकडे पेंटिंग करत असेल तर तो पेंटिंगमधून आपलं जे आंबेडकरांबाबतीत किंवा आयडिओलॉजी बाबतीतचं जे समर्पण आहे ते दाखवतो। आमच्याकडे आत्ता एका कार्यकर्त्याचं आम्ही स्वागत केलं, तो उत्कृष्ट दर्जाचा इलेक्ट्रिशियन आहे। अच्छा, म्हणजे त्याची स्किल, म्हणजे हे जे आमचा जो दिवस असतो किंवा हा जो वर्ष असतो, या वर्षामध्ये किंवा या महिन्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्किल दाखवल्या जातात। आणि बाबासाहेब हे वारंवार आम्हाला सांगायचे किंवा त्या समाजाला सांगितलं की जे प्रोग्रेसिव्ह ज्या आयडियाज आहेत किंवा वैचारिक जे आंदोलन आहे ते फक्त सांस्कृतिक आंदोलनामधूनच उभं राहू शकतं। तर हे जे चाललं आहे ते आमचे सर्व टीमचं, म्हणजे आमच्या या स्नेहनगरमधले जे पूर्ण यूथ आणि या ठिकाणचं वयस्कर जे लोक आहेत त्यांचं मार्गदर्शन याने आम्ही हे सांस्कृतिक आंदोलन चालवण्याचा प्रयत्न करतो। आणि आमचा हा विश्वास आहे। आणि आज वर्तमानात जर तुम्ही पाहत असाल, म्हणजे देशभरामध्ये जे गदारोळ माजलेलं आहेत किंवा देशभरामध्ये जी अस्वस्थता निर्माण केलेली आहे, त्याला जर कुठलं उत्तर असेल तर ते फक्त आंबेडकर आहे, सांस्कृतिकदृष्ट्यासुद्धा, राजकीयदृष्ट्यासुद्धा आणि साहित्यिकदृष्ट्यासुद्धा। तर त्याचं एक छोटंसं स्वरूप आम्ही तुम्हाला गेल्या 15 दिवसापासून ते दाखवतो आहे। आणि याच्या बाबतीत तुम्हाला आणखी जर डिटेल्स काय असेल तर आमच्या या स्नेहनगरमधल्या काही वेगवेगळे सोशल मीडियाचे पेजेस आहेत। म्हणजे परत मला एक महत्त्वाचा मुद्दा परत सांगायचा आहे की या सेलिब्रेशनला जो मेनस्ट्रीम मीडिया आहे, जो ज्याला आम्ही न्यूज चॅनल जे पाहतो त्या ठिकाणी कधीच कव्हर केल्या जात नाही, पण जे असे बहुजनांचे चॅनल्स आहेत तुमच्यापैकीसारखे जे रात्री 12 वाजता या ठिकाणी येतात, तर यांनी असे तुरळक चॅनल्स आहेत। पण आमच्या तरुणांनी यावेळेस गेल्या 2 वर्षापासून एक नवीन उपक्रम या स्नेहनगरमध्ये सुरू होतो आहे की आम्ही आमचे स्वतःचे सोशल मीडियाचे चॅनल्स उभे केलेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला आमच्या परत टेक्निकल ज्या स्किल आहेत, म्हणजे शिक्षण फक्त कॉलेजमध्ये किंवा महाविद्यालयातच मिळतं असं नाही, आमच्याकडे टेक्निकल स्किल आहेत। हे बनवण्यापासून, रील्स बनवण्यापासून साहित्यापर्यंत, तुम्ही एक सिम्बल बघितला असेल पेन आणि वही, म्हणजे सर्व सेलिब्रेशन, म्हणजे प्रत्येक सांस्कृतिक, राजकीय, परत कला याचं सर्वांचं मेळ या ठिकाणी घातला जातो। तर हे आमचं एक छोटंसं एक प्रयत्न आहे, पण हळूहळू याला परत आम्ही मॉडिफाय करू, आणखी याला चांगलं प्रवृत्त, म्हणजे एक चांगलं मोठं स्वरूप देऊ। विनोद भैया, तुम्ही बाबासाहेबबद्दल हार्दिक शुभेच्छा। नाही टीमकडनं बरं, 14 एप्रिल निमित्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना माझ्याकडून। डॉक्टर साहेब, माझ्याकडनं बी 134 जयंतीनिमित्त सर्व भाविकांना शुभेच्छा। मी दैनिक लोकफन न्यूजतर्फे संपूर्ण भारत आणि सर्वांना महामानवाला विनम्र अभिवादन करून मी पुन्हा येईल। जय महाराष्ट्र।